नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण पाहिलं कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती ॲडिशन ऑफ HX म्हणजे हायड्रोजन हलाइडची ॲडिशन रिॲक्शन आपण पाहिली आणि ही जी ॲडिशन ऑफ HX आहे किंवा HCl किंवा HBr आहे ही आपल्याला माहिती आहे सायक्लिक ब्रोमोनियम आयन फॉर्म होतो आणि आपल्याला ॲडिशन रिॲक्शन मिळते आणि त्याचे फॅक्टर्स जे आहेत ते पण आपण डिस्कस केले. नाव लेट अस सी द हायड्रेशन रिॲक्शन. हायड्रेशन रिॲक्शन म्हणजे काय की ज्या रिॲक्शनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टेक्स प्लेस, त्याच्याने वॉटर मॉलिक्यूलचं ॲडिशन होतं म्हणजे H आणि OHचं ॲडिशन होतं कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती. त्या रिॲक्शनला आपण काय म्हणतो, हायड्रेशन रिॲक्शन असं म्हणतो. आणि ही हायड्रेशन रिॲक्शन जी आहे इट इज गेट कॅरीड आउट इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड्स लाईक H2SO4 किंवा फॉस्फरिक ॲसिड H3PO4 असा ॲसिडचा वापर करून आपण ही रिॲक्शन कॅरी आउट करू शकतो. म्हणजे ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड इन प्रेझेन्स ऑफ द ॲसिड कॅटलिस्ट इज कॉल्ड ॲज ए हायड्रेशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन केली जाते आणि त्याच्यासाठी आपल्याला कॅटलिस्ट म्हणून ॲसिड वापरला जातो, त्या रिॲक्शनला आपण हायड्रेशन रिॲक्शन असं आपण म्हणतो. दिस रिॲक्शन इज व्हेरी युजफुल फॉर द इंडस्ट्रियल प्रोडक्शन ऑफ द अल्कोहोल्स. अल्कोहोल तयार करण्यासाठी इंडस्ट्रीमध्ये या रिॲक्शनचा वापर केला जातो. आता हायड्रेशन रिॲक्शन जी आहे ही हायड्रेशन रिॲक्शन असिमेट्रिकल जर अल्किन्स असतील त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू द मार्कॉनिक ऑफ रूल, म्हणजे असिमेट्रिकल अल्किन्समध्ये काय आहे मार्कॉनिक ऑफ रूलप्रमाणे आपल्याला रिॲक्शन मिळते. मार्कॉनिक ऑफ रूल आपल्याला माहिती आहे, निगेटिव्ह पार्ट ऑफ द ॲडेंडम ॲड्स टू द कार्बन ॲटम विच कंटेन्स लिस्ट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम्स. त्या कार्बनवर कमीत कमी हायड्रोजन असतील त्यामध्ये रिएजंटचा निगेटिव्ह पार्ट जॉईंट होतो आणि दुसऱ्या पार्ट जो ज्याच्यामध्ये हायड्रोजन जास्त असतील तिथं हा पॉझिटिव्हचा पार्ट आपल्याला ॲड होतो. नाउ लेट अस सी द एक्झाम्पल ऑफ द हायड्रेशन रिॲक्शन. आता आपण बघू हायड्रेशन रिॲक्शनचं एक्झाम्पल. इथे दिलेलं आहे आपल्याला इथिलीन बरोबर आपण वॉटर मॉलिक्यूलची रिॲक्शन केली इन प्रेझेन्स ऑफ H2SO4. तर आपल्याला काय मिळालं, इथाईल अल्कोहोल. म्हणजे इथाईल अल्कोहोल जे आपल्याला मिळाला म्हणजे कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती आपल्याला एक हायड्रोजन जो आहे तो इथं एका कार्बन ॲटमवर, हा सिमेट्रिकल मॉलिक्यूल असल्यामुळे याच्यामध्ये ओरिएंटेशनचा प्रश्न येत नाही, त्यामुळे कुठल्याही एका कार्बनवरती एक हायड्रोजन ॲड झाला आहे आणि दुसऱ्या जो आहे आता इथे जो आहे इथं हायड्रोजन ॲड झाला आणि दुसरा जो कार्बन आहे याच्यावरती OH ग्रुप म्हणजे H आणि OH इज गेट ॲडेड टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हे दुसरं आहे प्रॉपिलिनचं एक्झाम्पल. इट इज अ असिमेट्रिकल अल्किन. इट फॉलोज द मार्कॉनिक ऑफ रूल. याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल इन प्रेझेन्स ऑफ फॉस्फरिक ॲसिड रिॲक्शन कॅरी आउट केली. फॉस्फरिक ॲसिड इज अ कॅटलिस्ट. आणि आता याच्यामध्ये काय आहे की आपल्याला जे कार्बन ॲटम आहे ज्याच्यावरती कमीत कमी हायड्रोजन आहे तिथे काय झाला, निगेटिव्ह पार्ट म्हणजे H आणि OH ॲड होतो. OH हा निगेटिव्ह पार्ट आहे, तो कोणाला कमीत कमी हायड्रोजन असलेल्या कार्बनवरती जॉईन झाला आणि उरलेल्या कार्बनवरती ज्याच्यावरती हायड्रोजन जास्त असतील डबल बॉन्डवरती त्याच्यावरती हायड्रोजन गेला आणि आपल्याला मिळाला आयसोप्रोपाईल अल्कोहोल. आणि सिमिलर एक दुसरं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे. म्हणजेच वॉटर मॉलिक्यूल इज गेट ॲडेड अक्रॉस द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. नाव लेट अस सी द मेकॅनिझम. याचं मेकॅनिझम कसं आपण बघू म्हणजे आपल्याला डिटेल लक्षात येईल. नाव the addition of water molecule across carbon carbon double bond is a two-step process. हायड्रेशन रिॲक्शनचं मेकॅनिझम मग काय आहे, इट इज ए टू-स्टेप प्रोसेस. जसं आपल्याला माहिती आहे HBr HClची ॲडिशन ज्यावेळेला कार्बन कार्बन डबल बॉन्डवर करत होतो दॅट रिॲक्शन वॉज ऑल्सो द ॲडिशन टू-स्टेप मेकॅनिझम. याच्यामध्ये टू-स्टेप मेकॅनिझम आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय, फर्स्ट स्टेप इज अ इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ H+. वॉटर मॉलिक्यूल आपण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये पहिल्यांदा काय होतो, आपण ॲसिड ॲज अ कॅटलिस्ट वापरणार आहे त्यामुळे ॲसिडचा H+ आयन जो आहे इट ॲक्ट्स ॲज अ इलेक्ट्रोफाईल आणि इट अटॅक्स ऑन द पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी. तो काय करणार आहे, पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीवर आपल्याला अटॅक करणार आहे आणि आपल्याला काय मिळणार आहे, वी गेट ए पाय कॉम्प्लेक्स विच रिअरेंजेस टू द कार्बोकटायन ॲज ए इंटरमिजिएट. आपल्याला पहिल्यांदा पाय कॉम्प्लेक्स मिळेल. म्हणजे बघा इथं कार्बन कार्बन डबल बॉन्डवर प्रॉपिलिन असिमेट्रिकल अल्किन आपण घेतलं. आपण काय वापरतो, H2SO4 ॲज अ कॅटलिस्ट वापरतो. H2SO4चं काय बायफर्गेशन आपल्याला H+ आयन आणि HSO4- म्हणजे ॲसिड काय प्रोव्हाइड करतं आपल्याला, ॲसिड प्रोव्हाइड अस ए प्रोटॉन. आता हा प्रोटॉन पॉझिटिव्हली चार्ज म्हणजे इलेक्ट्रोफिलिक पार्ट आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होईल मग, दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक्स ऑन दिस इलेक्ट्रोफिलिक पार्ट म्हणजे प्रोटॉनवर अटॅक करतं आणि आपल्याला हा काय मिळाला आता, फॉर्मेशन ऑफ पाय कॉम्प्लेक्स.
अँड दिस पाय कॉम्प्लेक्स ब्रेक्स इनटू द कार्बोकटायन. त्याचं कन्व्हर्शन कशामध्ये होतं? कार्बोकटायनमध्ये होतं. म्हणजे काय झालं, याच्यामध्ये ज्या कार्बन ॲटमवरती हायड्रोजनची संख्या जास्त होती तिथं हा हायड्रोजन गेला आणि आपल्याला हा CH3 मिळाला आणि उरलेला जो होता तो याच्यावरती काय मिळाला आपल्याला? पॉझिटिव्ह चार्ज कार्बन मिळाला. कारण काय, ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट्स ऑन दिस कार्बन ॲटम. म्हणजे निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बनवर गेला, या कार्बनवर निगेटिव्ह चार्ज झाला कारण ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी याच्यावर शिफ्ट झाली, म्हणून हा प्रोटॉन जो पॉझिटिव्हली चार्ज होता इथे आला, म्हणजेच आपल्याला हा CH3 मिळाला. ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी या इकडे शिफ्ट झाल्यामुळे, निगेटिव्ह चार्ज ह्या कार्बनवर शिफ्ट झाल्यामुळे ऑटोमॅटिकली हा कार्बन काय करतो? इट ॲक्वायर्स ए पॉझिटिव्ह चार्ज अँड दॅट इंटरमिजिएट इज कॉल्ड एज ए कार्बोनियम आहे. सो दिस इज द फर्स्ट स्टेप. ही पहिली स्टेप आहे. ही स्टेप कशी आहे? दिस इज अ स्लोअर स्टेप अँड दॅट्स वाय इट इज ए रेट डिटरमायनिंग स्टेप. पहिली स्टेप स्लो असल्यामुळे तिला आपण म्हणतो रेट डिटरमायनिंग स्टेप. सो ॲडिशन ऑफ HX म्हणजे मल्टिपल मॉलिक्युल अक्रॉस कार्बन कार्बन डबल बॉन्डमध्ये पहिली स्टेप काय? मग इलेक्ट्रोफिलिक अटॅक ऑफ दिस प्रोटॉन विच इज ऑब्टेन फ्रॉम द ॲसिड and it attacks on the pi electron density to form the pi complex, and this pi complex breaks into the carbonium ion as a intermediate. Now what happens in second step? Now in second step the water molecule attacks on this carbocation. आता water molecule आपण यूज करतो. So this water molecule attacks on this carbocation. So there is a formation of this compound and याच्यावरनं काय होईल? इथं पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर केला कारण काय, ऑक्सिजनला 3 बॉन्ड फॉर्म झाले, 2 हायड्रोजनचा आणि हा 1 कार्बनचा. दॅट्स वन ऑफ द हायड्रोजन ॲटम इज गेट रिमूव्ड. इथला 1 हायड्रोजन काय होतो? रिमूव्ह होतो आणि आपल्याला हा आयसोप्रोपाइल अल्कोहोल मिळतो. सो दिस इज द सेकंड स्टेप अँड इट इज अ फास्ट स्टेप. ही स्टेप कशी आहे? फास्ट स्टेप आहे आणि अशा प्रकारे आपल्याला आयसोप्रोपाइल अल्कोहोल आपल्याला मिळाला. सो हायड्रेशन ऑफ अल्किन इज कॅरिड आउट इन प्रेझन्स ऑफ ॲसिड. हे ॲसिडमध्ये का आपल्याला कॅरिड आउट केली जाते? कारण आपण इथं वॉटर मॉलिक्यूल जो आहे वीकली प्रेझन्स ऑफ ॲसिड वीकली न्यूक्लियोफिलिक anion which offers a little competition to the nucleophile H2O. For example, H2SO4 produces weak nucleophilic anion HSO4 minus. It offers little competition to nucleophile H2O. आता याच्यामध्ये काय, HSO4 मायनस आपल्याला मिळालेला आहे. ॲसिड कॅटलिस्ट आपल्याला वापरला जातो कारण तो वीक आपल्याला न्यूक्लिओफाईल प्रोड्यूस करतो आणि वॉटर मॉलिक्यूल देखील आपल्याला न्यूक्लिओफाईल प्रोड्यूस करतो. पण आपल्याला देअर इज अ कॉम्पिटिशन बिटवीन HSO4 मायनस आणि H2O. H2O हा न्यूक्लिओफाईल म्हणून सेकंड पार्टमध्ये इथे आपल्याला ॲक्ट होतो. सो दिस इज द हायड्रेशन रिॲक्शन. आता ही हायड्रेशन रिॲक्शन जी कॅरी आउट केली आपण, इट इज अकॉर्डिंग टू द मार्कॉनिकॉफ रूल. ही कशाप्रमाणे ॲड झाली? मार्कॉनिकॉफ रूलमध्ये. म्हणजेच आपल्याला काय आहे, हा इलेक्ट्रोफिलिक पार्ट जो आहे इट ॲड्स टू द कार्बन ॲटम विच कंटेन्स मोर नंबर ऑफ हायड्रोजन, आणि त्याच्यावरचा जो निगेटिव्ह पार्ट म्हणजे OH आहे तो कुठे ॲड होतो? विच कंटेन्स लिस्ट नंबर ऑफ हायड्रोजन. आता आपण बघू अँटी मार्कॉनिकॉफ हायड्रेशन. अँटी मार्कॉनिकॉफ हायड्रेशन रिॲक्शन, तिला आपण हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन देखील म्हणतो. ही अँटी मार्कॉनिकॉफ रिॲक्शन जी आहे इट इज गेट कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ दिस H2O2 किंवा डायबोरेन ज्या वेळेला आपण वापरतो. B2S6 म्हणजे काय? डायबोरेन. हा डायबोरेन जेव्हा आपण कार्बन कार्बन डबल बॉन्ड बरोबर ॲक्रॉस आपण रिॲक्शन कॅरिड आउट करतो त्यावेळेला H2Oचं ॲडिशन होतं आणि हे ॲडिशन होतं आहे अकॉर्डिंग टू द अँटी मार्कॉनिकॉफ रूल. त्यामुळे याला म्हणतात अँटी मार्कॉनिकॉफ हायड्रेशन. आता या रिॲक्शनमध्ये काय, पुन्हा याच्यामध्ये 2 स्टेप रिॲक्शन आहे. पहिल्या स्टेपमध्ये काय होतं, हा B2S6 जो आहे याला काय म्हणतो आपण? हायड्रोबोरेशन डायबोरेन म्हणतो. हा डायबोरेन ॲड केला जातो म्हणून त्याला हायड्रोबोरेशन रिॲक्शन असं म्हणतात पहिल्या स्टेपला. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय होतं? ऑक्सिडेशन होतं बाय अल्कलाईन H2O2चा वापर करून रिॲक्शनमध्ये काय होतं? ऑक्सिडेशन होतं. म्हणून सेकंड स्टेप जी आहे ती रिॲक्शनमध्ये ऑक्सिडेशन रिॲक्शन आहे. म्हणून पहिली रिॲक्शन आहे हायड्रोबोरेशन आणि सेकंड पार्ट आहे त्याचं ऑक्सिडेशन, म्हणून हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिॲक्शन देखील याला आपण म्हणतो. नाउ लेट अस सी द एक्झाम्पल. आपण एक एक्झाम्पल बघू ज्याच्यामध्ये आपल्याला अँटी मार्कॉनिकॉफ रूलने, आता हा असिमेट्रिकल अल्किन आहे, याच्यामध्ये काय आहे B2S6 मॉलिक्यूल इज गेट ॲडेड इन अ फर्स्ट स्टेप, म्हणजे हायड्रोबोरेशन रिॲक्शन ही पहिली स्टेप आहे. आता इथं B2S6 हा डायबोरेन आहे, याच्यामधला ॲक्च्युअल पार्ट जो आहे तो BH3 म्हणजे हा मोनोमर जो आहे तो अटॅक करतो आणि आपल्याला काय होतं इथं 3 CH3 CH2 CH2 CH3 मॉलिक्युल्स हा बोरेन तयार होतो. हा बोरेनचं काय होतं इन प्रेझन्स ऑफ दी बेस आणि H2O2 त्याचं काय केलं जातं? हायड्रोलिसिस केलं जातं आणि आपल्याला काय मिळतो? अल्कोहोल.
हा अल्कोहोल जो मिळालेला आहे इट इज अकॉर्डिंग टू द अँटी मॉर्गानिकॉफ रूल. आपण मेकॅनिझम त्याचं बघणार आहे, पण इथं अँटी मॉर्गानिकॉफ रूल प्रमाणे कसं मिळालेला, इथं कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, याच्यावरती हायड्रोजन कुठे ॲड झाला, आता हायड्रोजन कुठे ॲड झाला की ज्या कार्बन ॲटमवरती कमीत कमी हायड्रोजन होते त्या ठिकाणी हा हायड्रोजन ॲड झाला. मॉर्गानिकॉफ रूल प्रमाणे उलट होतं, त्यामुळे इथं हायड्रोजन ॲड झाला आणि ज्या कार्बनवरती जास्त हायड्रोजन होते तिथं काय झाला, हा OH निगेटिव्ह पार्ट जो आहे तो ॲड झाला. सो दिस इज अकॉर्डिंग टू द अँटी मॉर्गानिकॉफ रूल. आता अकॉर्डिंग टू पहिलं जो काय आहे ॲक्च्युअली ॲडिशन जे आहे डायबोरेनची म्हणजे B2H16 ते अकॉर्डिंग टू द मॉर्गानिकॉफ रूल आहे, पण मोनोमर जो आहे हा न्यूक्लिओफाईल म्हणून ॲक्ट होतो आणि तो काय करतो, याच्यामध्ये BH बॉन्ड जो आहे तो पोलर होतो, म्हणजे B आणि H. बोरॉन इज डेल्टा पॉझिटिव्हली चार्ज आणि इथं हायड्रोजन काय होतो निगेटिव्हली पार्ट होतो आणि त्यावेळेला मग आपल्याला काही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी बोरॉनवर ॲक्ट होते आणि आपल्याला जे आहे सीन ॲडिशन रिॲक्शन मिळते. 4 मेंबर्ड आपल्याला काय मिळतो, सायक्लिक इंटरमिजिएट मिळतो आणि आपण त्याच्यामध्ये रिॲक्शनच प्रत्यक्ष बघू म्हणजे आपल्याला लवकर लक्षात येईल. सीन ॲडिशन आता कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे. B2H6 मधला फक्त इथं कोणता पार्ट ॲक्ट होतो, आता BH3 म्हणजे हा बोरॉन, हे 2 हायड्रोजन आणि तिसरा हायड्रोजन. याच्यामध्ये काय होतं, बोरॉन ॲक्वायर्स डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज, त्याच्यामध्ये वन ऑफ द हायड्रोजन जो आहे आता आपण काय डेल्टा पॉझिटिव्ह चार्ज झाला आहे, त्यामुळे दिस पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक्स ऑन बोरॉन, याने बोरॉनवर अटॅक केलं आणि उरलेला जो काय प्रोटॉन आहे तो काय होतो या कार्बन ॲटमवर अटॅक करतो. कारण काय बोरॉन हा पॉझिटिव्हली चार्ज, निगेटिव्ह कार्बन हा इथं आहे, हा पॉझिटिव्ह कार्बन हा झाला, त्यामुळे इथे अटॅक झाला. अशा प्रकारे आपल्याला हा 4 मेंबर्ड सायक्लिक ट्राई TS आपल्याला मिळालेली. याच्यामध्ये हा बॉन्ड पार्शियली ब्रेक होतो, कार्बन बोरॉन बॉन्ड फॉर्म होतो, हा पार्शियली ब्रेक होतो आणि हा पार्शियल बॉन्ड फॉर्मेशन होतं. आणि त्याच्यानंतरच्या स्टेपमध्ये काय होतं, मग आता हा हायड्रोजन जो आहे तो दिस हायड्रोजन इज ॲडेड ओव्हर हिअर. आता हायड्रोजन या कार्बनला ॲड झाला इथे आणि हा काय झाला इथे या कार्बनवरती BH2 ॲड झाला, या कार्बनवर झाला हायड्रोजन, हा BH2, हा झाला पहिला मॉलिक्यूल म्हणजे पहिला हायड्रोजन जो आहे. आता काय बोरॉनजवळ अजून 2 हायड्रोजन आहेत, मग पुन्हा काय होईल, हा बोरॉनचा जो आहे बोरॉनचे 2 हायड्रोजन पुन्हा काय होतील, त्याचं सायक्लिक ॲडिशन रिॲक्शन म्हणजे पुन्हा दुसरा मॉलिक्यूल. आता हा दुसरा मॉलिक्यूल जो आहे कार्बन कार्बन डबल बॉन्डचा, दिस सेकंड मॉलिक्यूल मधला जो आहे पुन्हा इथला हायड्रोजन पुन्हा पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय करेल, बोरॉनवर अटॅक करेल आणि पुन्हा हा हायड्रोजन जो आहे उरलेल्या हायड्रोजनवर ॲड होईल. अशा प्रकारे दुसरा मॉलिक्यूल ॲड होईल, नंतर काय होईल पुन्हा अजून एक हायड्रोजन शिल्लक करेल, असा तिसरा मॉलिक्यूल ॲड होईल. म्हणजे अशा प्रकारे आपल्याला 3 मॉलिक्यूल्स जे आहेत ते काय केले जातात, ॲड केले जातात हायड्रेशन रिॲक्शनमध्ये. 3 मॉलिक्यूल्स आहे बघा इथे 3, अशा प्रकारे हे 3 CH3 CH2 CH2 मॉलिक्यूल आणि नंतर मग काय होतं त्याचं S2O2 ज्या प्रेझेंटीमध्ये हायड्रोलिसिस होतं आणि हा OH ॲड केला जातो आणि नंतर मग याचं जे आहे हायड्रोलिसिस होईल आणि आपल्याला काय होईल 3 मॉलिक्यूल मग अल्कोहोलचे आपल्याला मिळतील. म्हणजे ज्या वेळेला डायबरोबर रिॲक्शन करतो त्यावेळेला आपल्याला 3 मॉलिक्यूल्स ऑफ अल्किन्स आर रिक्वायर्ड. 3 मॉलिक्यूल आपल्याला काय लागतात, अल्किन जे लागतात. सो दिस इज द रिॲक्शन अकॉर्डिंग टू द अँटी मॉर्गानिकॉफ रूल. पुढची रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये ॲडिशन ऑफ हायपोहॅलस ॲसिड. हायपोहॅलस ॲसिड म्हणजे काय, हायपो म्हणजे इथे HOH, OHX म्हणजे HOCl, हा जो काय आहे हायपोक्लोरस ॲसिड, हा काय हायपोक्लोरस ॲसिड. हायपोहॅलस म्हणजे इथं हॅलोजन आहे HOCl, हा हायपोक्लोरस ॲसिड आहे. खालचा जो आहे HOBr, हा हायपोब्रोमस ॲसिड आहे. याचं काय होतं, कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती ॲडिशन होते आणि जर क्लोरीनची ॲडिशन होत असेल तर त्यावेळेला आपण त्याला म्हणतो क्लोरोहायड्रीन रिॲक्शन आणि जर ब्रोमिनची होत असेल तर ब्रोमोहायड्रीन रिॲक्शन. त्याचं मेकॅनिझम आपण पाहतो, कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे, याच्यामध्ये हायपोहॅलस ॲसिड आहे. हायपोहॅलस ॲसिडमध्ये काय OH इज ए निगेटिव्हली चार्ज आणि इथे क्लोरीन मात्र बिकम्स ए कंपॅरेटिव्हली पॉझिटिव्हली चार्ज. त्यामुळे काय होईल, पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी कोणावर अटॅक करते, आता क्लोरीनवर अटॅक करते आणि उरलेल्या कार्बनवरती काय होईल मग OH, म्हणजे हा क्लोरोहायड्रीन इथिलीन क्लोरोहायड्रीन Cl आणि OHचं काय झालं ॲडिशन रिॲक्शन झाली. इथं फक्त Br वापरलेला आहे आणि Br वापरून आपल्याला ही पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी काय होईल, तर मग निगेटिव्ह चार्ज असल्यामुळे पॉझिटिव्ह ब्रोमिनवर अटॅक होईल आणि हा OH जो आहे तो उरलेल्या दुसऱ्या कार्बनवर. अशा प्रकारे Br आणि OHचे म्हणजे ब्रोमोहायड्रीन रिॲक्शन. दिस इज द ॲडिशन ऑफ हायपोहॅलस ॲसिड किंवा हायपोहॅलस किंवा हायपोक्लोरो किंवा हायपोब्रोमो ॲसिड जी आहे ती त्याची ॲडिशन रिॲक्शन कॅरी आउट केली जाते.
ही जी काही रिॲक्शन आहे इट इज अकॉर्डिंग टू द मार्कोनिकॉफ रूल. ही कशावर नाही असिमेट्रिकल अल्केनमध्ये मार्कोनिकॉफ रूल प्रमाणे ॲड केली जाते. म्हणजे मार्कोनिकॉफ रूल काय सांगतो, निगेटिव्ह पार्ट ऑफ द ॲडेंडम ॲड्स टू द कार्बन ॲटम विच कंटेन लिस्ट नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम. मग याच्यातला हा निगेटिव्ह पार्ट जो आहे या कार्बनवर जातो, कारण ज्याच्यावरती कमीत कमी हायड्रोजन आहेत डबल बॉन्डच्या, त्यामुळे तिथं हा निगेटिव्ह पार्ट म्हणजे OH जातो आणि उरलेल्या कार्बनवरती काय होतो पॉझिटिव्ह पार्ट जातो म्हणजे क्लोरीन ॲड होतो. अशा प्रकारे आपल्याला 1-chloro-2-propanol हा कंपाऊंड आपल्याला मिळतो. त्याचं मेकॅनिझम आपल्याला पाहता येईल. तर अल्किन रिॲक्ट्स विथ द हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ H2 इन प्रेझेन्स ऑफ सॉल्वंट. वॉटर ॲज अ सॉल्वंट वापरला जातो. याच्यामध्ये 2 पार्ट आहेत, एक पॉझिटिव्ह पार्ट आहे आणि हा निगेटिव्ह पार्ट आहे. पॉझिटिव्ह पार्ट जो आहे सायक्लोनियम आयन तयार होतो आणि नंतर सेकंड स्टेपमध्ये काय होईल वॉटर मॉलिक्यूल अटॅक्स ऑन दिस कार्बन ॲटम आणि ही रिंग ओपनिंग होऊन आपल्याला काय होतं इथे X आणि इथं OH अशा प्रकारे हे ॲडिशन आपल्याला झालं. सो सायक्लिक हॅलोनियम आयन आपल्याला काय होतो तयार होतो, एक निगेटिव्ह पार्ट आणि हा पॉझिटिव्ह पार्ट. इथं फक्त Xने दाखवलेला आहे निगेटिव्ह पार्ट आणि पॉझिटिव्ह पार्टचं ॲडिशन झालं. आणि इथे 1 ऑफ द कार्बन ॲटमवरती ॲड झालं H2O, हा रिंग ओपनिंग झाली, हा हॅलोजन इथं ॲड झाला, इथं OH H2O आहे, पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो, 1 ऑफ द प्रोटॉन इज गेट रिमूव्ड, H2Oचा एक प्रोटॉन निघून जातो आणि हा OH. सो दिस इज द मेकॅनिझम ऑफ रिॲक्शन. ही झालं हायड्रेशन रिॲक्शन आणि हायड्रोहॅलस ॲसिडची ॲडिशन टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. आता आपण बघू हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन. हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन म्हणजे काय, हायड्रॉक्झिलेशन ऑफ द अल्किन रिॲक्शन इन विच 2 OH ग्रुप्स आर ॲडेड टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शनमध्ये काय केले जातात, 2 OH ग्रुप जे आहेत ते कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती ॲड केले जातात टू फॉर्म 1,2-डायऑल. 1,2-डायऑल फॉर्मेशन याच्यामध्ये होतं. आणि ही जी रिॲक्शन आहे हायड्रेशन रिॲक्शन, दिस रिॲक्शन इज कॅरिड आउट इन प्रेझेन्स ऑफ द रिएजंट लाईक ऑस्मियम टेट्रॉक्साईड OSO4 और KMnO4 पोटॅशियम परमॅंगनेट किंवा मग ऑर्गॅनिक पोअर ॲसिड्स. या रिॲक्शनला आपण काय म्हणतो हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन. ज्या रिॲक्शनमध्ये 2 OH ग्रुप कार्बन कार्बन डबल बॉन्डर ॲड केले जातात ॲडजसंट कार्बनवरती, त्या रिॲक्शनला हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन असं म्हणतो. आणि हे हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन जे आहे ती ऑस्मियम टेट्रॉक्साईड, पोटॅशियम परमॅंगनेट किंवा ऑर्गॅनिक पोअर ॲसिड्सच्या प्रेझेंटमध्ये कॅरी आउट केली जाते. याच्यामध्ये 2 OH ग्रुप जे कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती ॲड होणार आहेत ते आपल्याला एकतर कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एका साईडने ॲड होतील किंवा अपोजिट साईडने ॲड होतील. म्हणून त्याच्यामध्ये 2 प्रकारचे हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन आहे, एक सिस हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन आणि दुसरे आहे ट्रान्स हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन. आता सिस हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शनमध्ये काय होतं, सिस हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शनमध्ये दोन्ही OH ग्रुप जे आहेत दे आर ॲडेड फ्रॉम द सेम साईड ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड. म्हणून दॅट रिॲक्शन इज कॉल्ड ॲज सिस हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ए सीन हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन टू फॉर्म 1,2-डायऑल. आणि याच्याने जो 1,2-डायऑल फॉर्म होणार आहे इट इज ए सिस 1,2-डायऑल. एका साईडने ॲड होण्यामुळे सिस 1,2-डायऑल. आणि दुसरी जी रिॲक्शन आहे त्याच्यामध्ये ती आहे ट्रान्स. आपण लेट अस सी हाऊ द सिस 1,2-डायऑल इज गेट फॉर्म और सिस हायड्रॉक्झिलेशन और सीन हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन इज कॅरिड आउट. आता सिस हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शनमध्ये आपण ओस्मियम टेट्रॉक्साईड किंवा KMnO4 सारखे रिएजंट जर वापरले तर आपल्याला एक सायक्लिक इंटरमिजिएट जो आहे मेटॅलिक सायक्लिक इंटरमिजिएट आपल्याला फॉर्म होतो आणि त्या जो आहे त्याला सायक्लिक इस्टर असं आपण म्हणतो. इस्टरचा जनरल फॉर्म्युला आपल्याला माहिती C++ OOR'. आता याच्यामध्ये ऑस्मियम टेट्रॉक्साईडचं जे स्ट्रक्चर आहे OSO4 असे हे 4 बॉन्ड आहेत ऑक्सिजनचे आणि याच्यामध्ये पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक्स ऑन द 1 ऑफ द कार्बन ॲटम, 1 ऑफ द ऑक्सिजन ॲटम. काही ऑक्सिजनवर अटॅक केला, इलेक्ट्रॉन डेन्सिटी इकडे शिफ्ट झाली आणि मग दुसऱ्या कार्बनवर हा दुसरा ऑक्सिजन हा सायक्लिक इस्टर तयार झाला. दिस इज ए इस्टर. हा सायक्लिक इस्टर तयार झाला आपल्याला. या सायक्लिक इस्टरचं काय होईल आता हायड्रोलिसिस होईल. हायड्रोलिसिस म्हणजे काय, हे जे काही बॉन्ड आहे हे ब्रेक होतील आणि इकडे H आणि या बाजूला OH, इकडे H आणि हा या बाजूला OH हायड्रोलिसिस रिॲक्शनमध्ये आपल्याला माहिती आहे. आणि इथे H आणि इथे H आल्यामुळे हा 1,2-डायऑल. आता दोघी OH जे आहेत ते ह्याच साईडने ॲड केले म्हणून याला म्हणतात सिस हायड्रॉक्झिलेशन रिॲक्शन. याच्याने आपल्याला कंपाऊंड तयार झाला 1,2-डायऑल. याला म्हणतात मेसो 1,2-डायऑल. मेसो 1,2-डायऑल. कारण ह्या कंपाऊंडचं जर आपण मिरर इमेज घेतली तर ते एकमेकांना च्या मिरर इमेज नसतात पण हे एकमेकांचे आयसोमर असतात, त्यामुळे त्यांना आपण म्हणतो मेसो 1,2-डायऑल कंपाऊंड फॉर्म झालं. आपण हा OSO4 वापरला किंवा KMnO4 जरी वापरला तरी सेम रिॲक्शन कॅरी आउट केली जाते. हा KMnO4 आहे, इथं वापरलेला MnO
अशा प्रकारे त्याचं स्ट्रक्चर आहे. इथे हा पाय इलेक्ट्रॉन डेन्सिटीने एक ऑक्सिजनवर ॲट झाला, दुसरा ऑक्सिजन इथे, हा सायक्लिक इस्टर फॉर्म झाला, याचा हायड्रोलिसिस होईल. इथे एच, इथं पण एच, या बाजूला OH, OH आपल्याला हा मेसो 1,2 डायऑल. अशा प्रकारे रिॲक्शन ही जी आहे आपल्याला मिळते. याला म्हणतो आपण सिस हायड्रॉक्सिलेशन. त्याचे काही अदर एक्झाम्पल पण दिलेले आहे. हा सिस 1,2 डायमिथाइल सायक्लोपेंटेन आहे, OSO4 आणि H2SO4. पहिल्या स्टेपमध्ये OSO4 इथं सायक्लिक इंटरमिजिएट फॉर्म होईल, OS त्याचं हायड्रोलिसिस होईल आणि OH ग्रुप काय केले जातील, इंट्रोड्यूस केले जातील. दिस इज अनदर एक्झाम्पल. दिस इज द सिस हायड्रॉक्सिलेशन, ज्या हायड्रॉक्सिलेशनमध्ये कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या एकाच बाजूने दोघी OH ग्रुप ॲड केले जातात. दुसरं आहे याच्यामध्ये ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन. ही ट्रान्स पर ॲसिड जर आपण वापरले, पर ऑर्गॅनिक ॲसिड जर आपण वापरले, तर आपल्याला जे OH ग्रुप कार्बन कार्बन डबल बॉन्डवरती ॲड होणार आहेत ते विरुद्ध बाजूने अँटी ॲडिशन रिॲक्शन ज्याला आपण म्हणतो त्याच्याने होणार आहे. त्याच्याने आपल्याला देखील 1,2 डायॉलच मिळणार आहे. पण हा 1,2 डायॉल कसा असणार आहे, हा ट्रान्स 1,2 डायॉल रिॲक्शनमध्ये असणार आहे. ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन ऑफ 2 OH ग्रुप्स आर ॲडेड फ्रॉम द अपोजिट साइड ऑफ द कार्बन कार्बन डबल बॉन्ड टू फॉर्म 1,2 डायॉल. हिला म्हणतात ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन किंवा अँटी हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन. आणि ही रिॲक्शन जी आहे ती ऑर्गॅनिक पर ॲसिड्स, पर फॉर्मिक ॲसिड किंवा पर ॲसिडिक ॲसिड अशा प्रकारे ॲसिड जे आहेत ते आपल्याला फॉर्म होतात. आणि याच्यामध्ये जे आहे या रिॲक्शनमध्ये इपॉक्साईड रिंग फॉर्मेशन होतं स्टेप. त्याच्यामध्ये काय होतं, इंटरमिजिएट जे इपॉक्साईड रिंग फॉर्म होते आणि इपॉक्साईड रिंगच्या नंतर काय होतं, सेकंड पार्टमध्ये ओपनिंग होतं. नाऊ लेट अस सी द मेकॅनिझम. याच्यामध्ये आहे हा ट्रान्स 2 ब्युटिन कंपाऊंड आहे. याच्यामध्ये पर ॲसिड वापरला आहे, CH3C डबल बॉन्ड OOH. या पर ॲसिडमध्ये काय असतं, दिस द टर्मिनल ऑक्सिजन जो आहे इट इज पॉझिटिव्हली चार्ज असतो कम्पॅरेटिव्हली. त्यामुळे त्याच्यावरती काय होतं, बाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी अटॅक होतो आणि वन ऑफ द हायड्रोजन हा इथे ॲड होतो. आणि ही दोघी आपल्याला अशा प्रकारे इपॉक्साईड रिंग फॉर्मेशन होतं आणि हे ॲसिडिक ॲसिड याच्यातनं काय होतं, बाहेर पडतं. दिस इज द फर्स्ट स्टेप. ही काय आहे, फर्स्ट स्टेप आहे हायड्रोलायटिक ओपनिंग ऑफ द रिंग. आता पुढे ॲसिड कॅटलाइज रिॲक्शन आहे. या रिॲक्शनमध्ये ॲसिड कॅटलिस्ट आपण वापरतो. त्यामुळे आता हा इपॉक्साईड रिंग जी फॉर्म झालेली आहे त्याच्यामध्ये प्रोटोनेशन होतं, म्हणजे ॲसिड कॅटलिस्ट आपल्याला प्रोटॉन प्रोव्हाइड होतं. म्हणून हा जो काही O आहे इट इज गेट प्रोटोनेटेड. तो प्रोटोनेटेड झाल्यामुळे इट ॲक्वायर्स पॉझिटिव्ह चार्ज आणि हा पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर करतो. नंतर मग वॉटर मॉलिक्यूल जो आहे इट अटॅक्स ऑन वन ऑफ द कार्बन ॲटम. इथं अपोजिट साईडने आता हा जो काही सायक्लिक आपल्याला इस्टर मिळालेला आहे याच्या अपोजिट साईडने हा दुसरा H2 ॲड होईल. हा इथं अटॅक केला आणि ही रिंग ओपनिंग झाली आणि अशा प्रकारे ही इपॉक्साईड रिंगचं ओपनिंग झालं. हा इथं OH ग्रुप आपल्याला आला आणि हा H2O इथे आणि याच्यातनं पॉझिटिव्ह चार्ज ॲक्वायर केल्यामुळे वन ऑफ द प्रोटॉन इज गेट रिमूव्ड. याच्यातला एक प्रोटॉन निघून जातो टू फॉर्म दिस डायॉल. आता हा डायॉलच आहे, 1,2 डायॉल आहे, म्हणजे 1 पोझिशनला इथं OH आहे, 2 पोझिशनला OH आहे. पण हा काय अपोजिट साईडने हो, दोघी कशा आहेत अपोजिट साईडने, म्हणून याला म्हणतो ट्रान्स 1,2 डायॉल. इथं कसं होतं आपल्याला फ्रॉम द सेम साईड, एकाच साईडने ॲड झाली होती म्हणून आपण म्हणतो सिन्स 1,2 डायॉल. आणि इथं काय आहे अपोजिट साईडने आहे म्हणून हा तयार झाला ट्रान्स 1,2 डायॉल. हा ट्रान्स पोझिशनला आहे, हा खालच्या बाजूने आणि हा वरच्या बाजूने. अशा प्रकारे जे हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन जी आहे तिच्यामध्ये मग आपल्याला 2 OH ग्रुप कार्बन कार्बन डबल बॉन्डला ॲड केले जातात आणि त्याच्यामध्ये ॲड होताना आपल्याला काय आहे एकतर सिस हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन होते किंवा ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन होते. जर KMnO4 किंवा OSO4 सारखे एजंट इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड वापरले तर आपल्याला सिस हायड्रॉक्सिलेशन म्हणतं किंवा सिन हायड्रॉक्सिलेशन त्याला आपण म्हणतो, ज्याच्याने 1,2 डायल आपल्याला मिळतो. हा 1,2 डायल जो सिन रिॲक्शन एकाच बाजूने ॲड केले जातात. आणि जर पर ॲसिड आपण इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड आपण रिॲक्शन कॅरीड आउट केली तर आपल्याला ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन रिॲक्शन मिळते, म्हणजे दोघी OH ग्रुप जे आहेत ते अपोजिट साईडने ॲड केले जातात. सो दीज आर द ॲडिशन रिॲक्शन्स. हे काय ॲडिशन रिॲक्शन्स पाहिले. मग कुठल्या ॲडिशन रिॲक्शन आपण आज पाहिले तर पहिल्यांदा आपण हायड्रेशन म्हणजे वॉटर ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल टू द कार्बन कार्बन डबल बॉन्ड, कार्बन डबल बॉन्डवर हायड्रेशन वॉटर मॉलिक्यूलची ॲडिशन केली. 2 स्टेपची रिॲक्शन होती. पहिल्या स्टेपमध्ये पाय कॉम्प्लेक्स त्याचं कन्व्हर्शन कार्बोनियम आयनमध्ये स्लो स्टेप असते, रेट डिटरमायनिंग असते. दुसऱ्या स्टेपमध्ये वॉटर मॉलिक्यूल अटॅक करतो ना आपल्याला अल्कोहोल मिळतात. ते अँटी मॉर्कॉनिकॉफ रूल आणि मॉर्कॉनिकॉफ रूलने जर आपण डायबोरेनचा वापर केला इन प्रेझेन्स ऑफ H2SO रिॲक्शन कॅरीड आउट केली तर आपल्याला अँटी मॉर्कॉनिकॉफ रूलने रिॲक्शन ॲड होते आणि आपल्याला सायक्लिक 4 मेंबर सायक्लिक TS थ्रू आपल्याला प्रॉडक्ट मिळतो. आणि दुसरी रिॲक्शन पाहिली हायड्रेशन
त्याच्यामध्ये हॅलोस ॲसिड्स आपल्याला त्याच्यामध्ये आपण ॲड केले. त्याच्यामध्ये हायपो म्हणजे OH हायपोहॅलस ॲसिड्स आपण ॲड केले. त्याच्यामध्ये देखील आपल्याला क्लोरोहायड्रीन किंवा ब्रोमोहायड्रीन नावाचा प्रॉडक्ट मिळाला. आणि दुसरी रिॲक्शन पुन्हा पुढची रिॲक्शन कॅरी आउट केली, ॲडिशन रिॲक्शन, हायड्रॉक्सिलेशन, सिस हायड्रॉक्सिलेशन आणि ट्रान्स हायड्रॉक्सिलेशन. सो लेक्चर पहा. फार कमी विद्यार्थी लेक्चर पाहताना आपल्याला ठरतात. पूर्ण लेक्चर पहा. या लेक्चरवरती तुम्हाला काही शंका असतील तर त्या शंका तुम्ही मला व्हॉट्सअप ग्रुपवरती लिहू शकता किंवा फोन करूनही तुम्ही विचारू शकता. थँक्यू व्हेरी मच.